that God has made, and He's called you and me to rejoice in His presence. Hallelujah. Because the greater one, He lives inside of us. Amen. Can you sing with us this morning? Oh, hallelujah. I'm gonna dance and praise Him. It doesn't matter what comes my way. The greater one lives inside of me. His name is Jesus. I'm on a winner, more than
Well, today we'll continue with the trumpet, आज आपण त्या तुतारीमधनं तसंच बोलणार the आहोत. feast of trumpet. तो तुतारीचा जो सण आहे, You know, it was one day blessing, one day feast, but lifetime experience and blessing. की ते एका दिवसाचा सण होता, पण संपूर्ण तो जीवनाचा आणि तो आशीर्वादाचा आणि अधुमवाचा सण होता. Every feast, God has deposited something. की प्रत्येक सणामध्ये देवाने काहीतरी He साठवून is ठेवलं a आहे. good God. तो उत्तम देव आहे, He deposited something that you need not to struggle. की जेणेकरून त्याने साठवून ठेवलं कुठल्या सर्व गोष्टी तुम्हाला धडपड करू लागू नये म्हणून. Whatever Satan has deceived, की जे काही शैतानाने फसवलं आहे, Jesus paid the price. येशू ख्रिस्ताने ती किंमत मोजली. When God said in the beginning, जेव्हा देव म्हणाला सुरुवातीला everything is good, की सर्व चांगलं आहे, He made everything. त्यांनी सर्व गोष्टी And बनवल्या He said, it is finished. आणि तो म्हणला हे संपूर्ण झालं आहे And blessed the world, Adam and Eve. आणि आशीर्वादित केलं आदम आणि हवेला. But when Satan deceived, पण जेव्हा शैतानाने फसवलं and they lost everything. आणि त्यांनी सर्व गोष्टी गमवून बसले, But then Jesus came. पण जेव्हा येशू आला He paid the price. त्यांनी ती किंमत मोजली And on the cross, it is finished. आणि त्या वधस्तंभावर ते म्हणाले ते आता पूर्ण झालं And आहे He gave you back all the blessings. आणि त्यांनी आपल्याला सर्व आशीर्वाद पुन्हा परत So we स्थापिले. need not to suffer, we need to rise up. तर आपल्याला त्या त्रासातनं जायची गरज नाही, आपल्याला उभे राहण्याची गरज First आहे. Adam has fallen, but the last Adam has rose up. पहिला जो आदम आहे तो पडला, पण शेवटला जो आदम आहे तो पुनरुत्थित झाला. We are with Jesus, we have to rise up. आपण येशू बरोबर आहोत, आपल्याला पुनरुत्थित होणं गरजेचं आहे. Nothing can hold you. कुणाला कुठलीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकत Once you नाही. know the true and living God, तुम्हाला एकदा सत्य आणि जिवंत परमेश्वर समजला तर nothing can hold you. तुम्हाला कुठलीही गोष्ट थांबवू शकत नाही. Every fish has something for the celebrators. प्रत्येक त्या सणामध्ये जो साजरा करणार आहे त्याच्याकरता काहीतरी आहे. It's God's joy to bless you. ते देवाचा आनंद आहे तुम्हाला आशीर्वादित Am I करण्याकरता. talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे It's का? God's joy to bless you. हे देवाचा आनंद आहे तुम्हाला आशीर्वादित To करण्याकरता, separate you from the world. तुम्हाला जगामधनं विभक्त To करण्यासाठी, destroy all the forces of hell. की जे काय नरकाच्या सगळ्या शक्ती आहेत त्या नाश To करण्यासाठी, give you new life. तुम्हाला नवीन जीवन देण्याकरता, To forgive your sins. तुमच्या पापांची क्षमा करण्याकरता, To give you the Holy Spirit. तुम्हाला तो पवित्र आत्मा देण्याकरता, To prepare you for coming of Jesus. येशू ख्रिस्ताच्या येण्याकरिता तुम्हाला तयारी करण्याकरता And wash you. आणि तुम्हाला धुवून शुद्ध करण्याकरता And take you to heaven. आणि तुम्हाला त्या स्वर्गात घेऊन These are जाण्याकरता. all the work of God in the Bible. आणि हे सर्व कार्य जे आहेत ते पवित्र शास्त्रामधून आहेत. You know something? तुम्हाला माहिती का काही? In Jews, यहुद्यांमध्ये in Jewish tradition, त्यांच्या पद्धतीमध्ये when the boy and girls जेव्हा मुलं आणि मुली gets married, जेव्हा ते विवाहबद्ध होतात, so first boy goes and see girl. तेव्हा पहिल्यांदा तो मुलगा जातो आणि त्या मुलीला पाहतो And after seeing them, आणि त्यांना पाहिल्यानंतर they both say, yes, we want to get married to one another. ते जेव्हा दोघंही होकार देतात त्या लग्नासाठी, Then boy मग जेव्हा तो मुलगा pays all the money, तर सर्व ते पैसे भरतो, silver and gold, तो सोनं आणि ते रौप्य, and deliver that girl from all the binding and all the debts and from everything. सर्व गोष्टीतनं सर्व कर्जातनं त्या मुलीला तो मुक्त करतो. Jesus paid everything to deliver us first. की येशू ख्रिस्ताने सर्व आपल्याला किंमत मोजली आपल्याला मुक्त करण्याकरिता. The feast of Jubilee, delivering us. की जुबलीचा जो काही No binding, कुठलंही बंधन नाही, no house payment, कुठलंही no घराचं, car payment. कुठलंही कारचं पेमेंट नाही. My. हालेलुया. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? No debts. कुठलंही कर्ज नाही. Turn to someone and say, I am redeemed. कुणाकडे तरी वळून सांगा की मी सुटका पावलेलो आहे. Do not be deceived. की तुम्ही फसवले जाऊ नका. Do not be deceived by people. लोकांद्वारे तुम्ही फसवले जाऊ नका. Even the God says, म्हणजे देव म्हणतो look at this Amalek. की या अमेलेककडे पहा, I will wipe them away मी त्यांना सर्व नाश करून टाकीन. from the history, त्या इतिहासातनं, from the memory. की त्या आठवणीतनं, I pray that God may wipe away all the poverty from your memory. की देव, मी प्रार्थना करतो की देव तुमच्या सगळ्या गोष्टीतनं ते जे काय गरिबी आहे ती पुसून टाकू दे. So boy goes and gives all the money, तो मुलगा जातो आणि सर्व पैसे देतो, all silver and gold. सर्व सोनं आणि चांदी, And then he redeemed that girl. आणि त्या मुलीला तो सोडवतो. And then आणि मग they both come together ते दोघं एकत्र येतात and they get engaged. आणि त्यांची एंगेजमेंट होती. And they said, आणि ते म्हणतात yes,
की हो I will get ready. आम्ही तयार होत आहोत. And the boy says, आणि तो मुलगा I म्हणतो will come to take you. मी तुला घ्यायला येईन. And then आणि मग boy goes to father's house की जो मुलगा आहे तो आपल्या पित्याच्या घरी जातो to prepare a place for this girl. की ह्या मुलीसाठी ते एक जागाची तयारी करण्यासाठी. And the girl is getting ready for him. आणि ती जी मुलगी आहे ती तयार होत आहे त्याच्याकरिता When we are going to meet, की केव्हा आम्ही how भेटणार far आहोत, we are going to meet, की कधी आपण भेटणार how आहोत, much work is completed. की किती काम पूर्ण झालं आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? And then, आणि मग after the house is ready, जेव्हा त्या घराची तयारी झाली आहे father sees that. तो पिता ते गोष्टी पाहतो And then he says, आणि मग ते म्हणतात yes son, now you can go. की हो मला आता तू जाऊन ते लग्न करू शकतो. Because the bridegroom कारण तुझे नवरी आहे is going. तो You जाणार can आहे bring the bride now. की आता तू त्या नवरीला तू घेऊन येणार आहेस. That's why Jesus says, म्हणून I go to prepare a room for you. आणि म्हणून येशू म्हणतो की मी चाललो आहे तुमच्यासाठी ती जागा तयार करण्यासाठी. I don't know when I'll come, only Father knows. मला माहित नाही मी कधी येणार आहे, फक्त पित्याला माहित आहे. And then he comes. आणि मग ते जेव्हा येतात Till that time the girl is preparing. तोपर्यंत ती मुलगी तयार होत असते. And when he comes, आणि जेव्हा ते येतात and girl is already prepared, आणि ती मुलगी जेव्हा ती तयार झालेली असते they both get married. ते दोघंही विवाहबद्ध होतात. And then the bridegroom take her. आणि मग तो त्याला घेऊन जातो वधू. These are the 7 feasts. हे 7 सण आहेत. First feast, the feast of Passover. पहिला जो सण आहे तो जो वलांडणाचा सण आहे. God delivers you देव तुमची मुक्तता करतो, सुटका करतो from Egypt, from the world. त्या मिस्री देशातनं आणि त्या जगामधनं. How nice, no? Before accepting her, God wants no binding. की देव आपल्याला स्वीकारायच्या आधी त्याला कुठलीही बंधनं नको He says, आहे. I'm jealous God. तो म्हणतो मी ईर्ष्यावान देव आहे. World cannot own you. की ते जग तुम्हाला मिळू शकत नाही. You are mine. तुम्ही माझे आहात. Turn to the son and say, I'm his. कोणाकडे तरी वळून सांगा की मी देवाचा आहे. I'm the daughter and son of Almighty God. मी महान देवाचा पुत्र आणि पुत्री आहे. Am I talking to somebody? मी Is कुणाशी somebody बोलत आहे? happy about it? आज कोणी आनंदी आहे का त्याकरिता? God says, I separate you. देव म्हणतो मी तुम्हाला विभक्त केलंय. In first feast, पहिल्या सणामध्ये God delivers you. देव तुम्हाला मुक्त करतो. You know, in that feast, God gave them silver, gold, everything. त्या सणामध्ये देवाने त्यांना सोनं चांदी सर्व गोष्टी दिल्या. तुम्हाला माहिती आहे का? Huh? God gave them silver, gold. देवाने त्यांना सोनं चांदी दिली. God delivered them. देवाने त्यांना सुटका केली. God healed them. देवाने त्यांना आरोग्य दिलं. Can you imagine God made the bride beautiful? की तुम्ही बघायला की देवाने त्या वधूला सुंदर असं केलं Which is natural calamity, God delivers you. की त्या नैसर्गिक गोष्टीमध्ये देव तुमची सुटका करतो. Rest in your authority, God expects you to change. की देव त्या अधिकारामध्ये तुम्ही थांबू राहा. देवाची अपेक्षा आहे तुमच्यामध्ये बदल घडणे. We can see that God delivered them. की आपण पाहू शकतो की देवाने त्यांची सुटका केली. Second phase, God took them through Red Sea. दुसऱ्या सणामध्ये देवाने त्यांना त्या लाल समुद्राचं पार केलं. In that phase, we can see God destroy the power of Egypt. की आपण त्याच्यामध्ये पाहिलं की देवाने ते जो इजिप्तचं जे सामर्थ्य होतं त्याचा नाश केला. Third feast, we can see God brought them to first fruit into wilderness. की तिसऱ्या सणामध्ये आपण पाहू शकतो की देवाने त्या प्रथम फळासाठी त्या अरण्यामध्ये त्यांना आणलं. The new land, ते नवीन भूमी, deliverance. त्यांना सुटका. They walked in deliverance. ते सुटकेमध्ये ते चालले. You know, God wants you to be delivered from things that are hanging behind you. की देवाला पाहिजे की तुम्ही त्या बंधनातनं मुक्त व्हा. जे तुम्ही बंधनात I आहात. pray for deliverance in your life. मी प्रार्थना करतो त्या तुमच्या जीवनातल्या त्या बंधनात मुक्ती Every मिळेल म्हणून. binding may be broken down. प्रत्येक बंधन तुटलं जाव. You may walk in victory. तुम्ही विजयामध्ये You may चालो. walk in freedom. की तुम्ही त्या You may walk स्वातंत्र्यामध्ये in चालो. joy. तुम्ही You may आनंदामध्ये walk in चालो. health. तुम्ही You may आरोग्यामध्ये walk in चालो. happiness. तुम्ही You आनंदामध्ये may चालो. walk in blessing. तुम्ही आशीर्वादामध्ये चाला. हालेलुया. You may walk in prosperity. तुम्ही समृद्धीमध्ये चाला. Then we can find आणि मग आपण पाहू शकतो that the feast of Pentecost, जो पेंतिकॉस्टचा जो सण आहे, Holy Spirit came पवित्र आत्मा आला and there was an engagement. आणि तिथं एंगेजमेंट झाली. Israel stood
इस्रायल लोक उभे राहिली. God stood on the temple, on the mount, देव त्या डोंगरावरती उभा राहिला and he said to Moses, आणि तो मोशेला म्हणाला read the scripture. की ते शास्त्र भाग वाच. And they said, आणि ते म्हणाले we will do. आम्ही करू. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? They said, we will do. ते म्हणाले आम्ही करत आहोत, And करणार the आहोत. engagement was done. आणि ते एंगेजमेंटचं कार्य पूर्ण झालं. And then they went from there. आणि मग ते तिथून पुढे गेले. And then आणि मग preparation began. तयारीची सुरुवात झाली. But she could not be prepared for the bridegroom. पण ती त्या वरासाठी तयार होऊ शकत नव्हती. She was fighting. ती She was arguing. वादविवाद करू 40 लागली. years in the wilderness. 40 वर्ष त्या अरण्यामध्ये, It was not 40 years supposed to be. की 40 वर्ष त्याला I लागणार think it is नव्हते. supposed to be 7 months or 7 days. मला असं वाटतं की 7 महिने किंवा 7 दिवस तिथे होणार But होते. she rebelled. पण त्यांनी बंड केला She looked to need. की त्यांनी त्या Her गरजेपोटी mind was पाहिलं. not in preparation. तिचं मन त्या तयारीवरती नव्हतं. And 40 years, आणि 40 वर्ष many of them could not go into promised land. पुष्कळशी लोक त्या अभिवचनाच्या देशामध्ये जाऊ शकली But नाही. let me tell you something. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या Jesus came to take his bride. की येशू ख्रिस्त आले त्या वधूला घेण्यासाठी, He chose his bride. की त्यांनी ते वधू निवडले, He delivered his bride. त्यांनी त्या वधूला सुटका दिली. Am I talking to somebody? Jesus delivered you. येशू ख्रिस्ताने तुम्हाला सोडवलं, He baptized you. तुम्हाला त्यांनी He बाप्तिस्मा killed दिला, the power of Satan over you. त्यांनी तो शैतानाचा जो सामर्थ्य त्याचा नाश केला, He brought you out. तुम्हाला त्यातनं त्यांनी बाहेर काढलं, He gave you new life and gave you communion. तुम्हाला त्यांनी नवीन जीवन दिलं आणि ते प्रभू भोजनाची ते विधीमध्ये भाग घेण्यासाठी दिलं. And you know something? आणि तुम्हाला माहिती का काय, You had a best man, तुमच्याकडे तो एक उत्तम असा तो मनुष्य आहे that is John the Baptist, की योहान बाप्तिस्मा करणारा, who was preparing place for Jesus. जो येशू ख्रिस्तासाठी ती जागा तयार करत होता. And Jesus, आणि येशू he died for you. तो आपल्यासाठी मेला, He paid the price for you. त्यांनी आपल्यासाठी ती किंमत He मोजली, redeemed you. त्यांनी तो आपल्याला सोडवलं, He broke all the power. त्यांनी सगळ्या त्या सामर्थ्याचा He नाश gave you केला, new life. आपल्याला त्यांनी नवीन जीवन दिलं. And giving you the Holy Spirit, you got engaged. आणि पवित्र आत्मा दिल्यानंतर तो आपली एंगेजमेंट झाली. He sealed you with his blood. त्यांनी तुम्हाला त्याच्या रक्ताद्वारे वो अपने लहू से तुमको उसने सिक्का मारा. हालेलुया. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? अपने लहू से सिक्का मारा और अपने आत्मा से भरा और उसने कहा ये मेरी है और मैं इसके लिए वापस आ रहा हूँ. मैं उसके लिए घर बना रहा हूँ और मैं उसके लिए वापस आ रहा हूँ. और हमने कहा हाँ हम तेरे लिए तैयार हो गए और उसकी तैयारी कर रहे और हम गाना गाते हैं, आ रहा है शहंशाह आ रहा है. रूह भी कहती आ, दुल्हन भी कहती आ, सुनने वाले कहे आ यीशु आ. प्रगटीकरण के अंदर लिखा है. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking? तैयारी कर रहा है परमेश्वर. और जैसे बहुत से लोग इज़राइल के अंदर मर गए लेकिन उन्होंने तैयारी नहीं की, आज बहुत से क्रिश्चियन हैं जो दुनिया के अंदर अटके हुए हैं, दुनिया के अंदर जा रहे हैं, दुनिया के अंदर बंधनों में है और दुनिया को छोड़ने के लिए नहीं कह रहे. और जब यीशु आएगा ये 5 कुंवारी पीछे रह जाएंगी. लेकिन 5 जो है, ये थैंक यू. यीशु मसीह आ रहा है, ब्राइड तैयारी कर रही. ब्राइड के पास टाइम नहीं है, ब्राइड बिजी हो गई है, ब्राइड तैयारी कर रही, ब्राइड अपने आप को प्रिपेयर कर रही है. द चर्च इज गेटिंग रेडी. मंडळी तयार होत आहे. चर्च इज गेटिंग रेडी. मंडळी तयार होत आहे. जीसस इज कमिंग सून. येशू ख्रिस्त The लवकरच येणार bride आहे. has no time to seek the की world. वधूला ते वेळ नाहीये त्या जगात Bride पाहण्यासाठी. doesn't want to hold the world. वधूला ते जग धरून ठेवायचं नाहीये. The bride has no old boyfriends. की वधूला ते जुने बॉयफ्रेंड्स नाहीयेत. Jesus broke all the power. येशू ख्रिस्ताने ते सर्व सामर्थ्य मोडलं आहे. Bride has no physically relations. वधूला कुठलंही ते शारीरिक नातं नाही. Only waiting for the spiritual relation. फक्त ते आध्यात्मिक नात्यासाठी थांबले आहे. I'm waiting for Jesus. मी येशूसाठी थांबलो He's आहे. going to come. तो येणार आहे. He's going to take me. ते मला घेऊन जाणार He's आहे. going to take me along with him. की ते He's त्याच्याबरोबर मला घेऊन जाणार preparing आहे. a way for me. ते माझ्यासाठी मार्ग तयार करत आहे. My God, my bridegroom is the best. माझा जो वर आहे तो उत्तम आहे. He's going to make me walk on the golden road. की त्या सोन्याच्या त्या रस्त्यावरती मला चालवणार He'll आहे. take me through the pearl gate. की त्याच्या मोठ्याचं जे काही गेट आहे त्यात ते He'll मला take me नेणार among आहे. all
all the angels. की सर्व त्या देवदूतांमध्ये ते मला I'm घेऊन जाणार talking आहे. something that makes sense to me. की काही गोष्टी अशा मी म्हणतो की जे मला खात्री पटवून देत And आहे He's provided all my needs for His preparation. आणि त्या सर्व माझ्या गरजांचा पुरवठा केला त्याच्या तयारी करतो. I will not take things from Him and please the world. आणि मी त्याकडनं घेणार नाही आणि मी जगाला संतुष्ट करणार I नाही. will not take things from Him and mess the मी world. त्या गोष्टी त्याच्याकडनं घेणार आणि जगामध्ये जाऊन करणार. I will take things from Him and match Him. आणि मी त्याच्या गोष्टी त्याच्याकडनं घेणार आणि मी त्याच्याप्रमाणे करणार And He's आहे. giving me everything आणि तुम्हाला सर्व गोष्टी देत आहे for me to get ready. जेणेकरून माझी तयारी Am व्हावी. I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे He का? wants to see beautiful bride. की त्यांना ते उत्तम असे सुंदर दिसणारी He वधू wants तिला to see a पाहायचं आहे. spotless की bride. कुठलंही त्याच्यावरती दाग विरहित त्याला वधू He पाहिजे wants to आहे. see glorious bride. की त्याला तो एक गौरवी केलेला He असे ती wants वधू to पाहिजे see आहे. wrinkle-free की bride. ते सुरकती विना त्याला ते वधूला Holy पाहायचं Spirit आहे. is behind you every day, changing you. की पवित्र आत्मा तुमच्या मागे आहे तुम्हाला सतत बदलण्याकरिता. Soon and very soon. लवकर आणि लवकरात लवकर. According to 1 Thessalonians, की पहिले थेसलोनिकरास the पत्रानुसार 4th chapter, 4था अध्याय 16. 16व वचन. For the Lord Himself will descend from heaven with a shout, with a voice on archangel, and with the trumpet of God. की कारण आज्ञाध्वनी आद्यदूतांच्या वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. I like Lord Himself. आणि मला आवडतं की देव स्वतः Lord Himself will come to take you की देव स्वतः प्रभू स्वतः येईल स्वर्गातून with a shout of archangel, की त्या with the trumpet sound. की त्या तुतारीच्या नादाने When the trumpet will sound, जेव्हा तुतारीचा नाद होईल the ark of the archangel sound the trumpet. की दिव्य दूतांची ती वाणी होईल Himself will come. तो स्वतः येईल. वो तुतारी के अंदर वो खुद हमें लेने आएगा. हालेलुया. 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 और किसी को नहीं भेजेगा. दूत सब दूत रहे, लेकिन वो दूत को बोलता तुम रुको, मैं आ रहा हूं उसको लेने के लिए. हालेलुया. ये मेरी वधू है, इसके लिए तो मैं इस दुनिया में आया था, इसके लिए तो 7 सन रखे थे, इसके लिए तो मैं प्रिपरेशन कर रहा है, इसके लिए तो मैं तैयारी कर रहा हूं. और मैं तुमको सच कहता हूं, शैतान क्या कर रहा है? वधू को परमेश्वर से दूर रखने की कोशिश कर रहा है. आज सोने को पकड़ के रखो. ये देह एक दिन खत्म हो जाएगा. आत्मा जो है वो अविनाशी है, हालेलुया. कभी खत्म नहीं होगा. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? Okay, now the feast of trumpet. की तो तुतारीचा जो सण I आहे told you, feast of trumpet. In the sound of trumpet, God manifests. की मी तुम्हाला म्हटलं की त्या तुतारीच्या सणामध्ये त्या तुतारीच्या ध्वनीमध्ये परमेश्वर तिथे उपस्थित असतो. And He said आणि तो म्हणतो that in the feast of trumpet, thou shalt blow the trumpet. की त्या तुतारीच्या त्या सणामध्ये तुम्ही तो तुतारीचा नाद करावा. And in that trumpet, आणि त्या तुतारीमध्ये it is only for one day. ते एका दिवसाकरिता But I आहे. am going to open a door. पण मी ते द्वार उघडणार आहे That whenever you blow this की trumpet, जेव्हा केव्हा तुम्ही ही तुतारी वाजवाल I will walk down मी तिथे येईन and I will do the work. आणि मी ते कार्य करीन And in the trumpet, my manifestation will be there. आणि त्या तुतारीमध्ये माझं प्रगटीकरण तिथं So होईल. if you want my manifestation in your life, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये माझं प्रगटीकरण पाहिजे blow the trumpet. तर तुम्ही त्या तुतारीचा नाद करा. Am I talking to somebody? Blow the तर trumpet. मी कुणाशी बोलत आहे का त्या तुतारीचा नाद करा. Blowing in the trumpet is a powerful. तुतारी वाजवणं एक सामर्थ्यशाली. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? After Jesus was baptized येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा with झाल्यानंतर the water and then the Holy Spirit, की त्या पाण्याद्वारे आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे and then the Bible says आणि मग शास्त्र he म्हणतं came out in power की तो सामर्थ्याने बाहेर आला and he began to preach. आणि मग तो संदेश देऊ लागला. That is the trumpet he started, की ती तुतारीचा नाद होता त्यांनी सुरुवात केली. preparing people for the kingdom of God. लोकांची तयारी करणे देवाच्या राज्याकरिता. Today message is the trumpet. आज तो संदेश आहे तो एक स्तुतारी आहे. Don't neglect the message. त्याला तुम्ही दुर्लक्ष करू नका. Whatever message is coming from pulpit, जे काय व्यासपीठावरनं संदेश येत आहे look to you. ते तुमच्याकडे पाहणार आहे. Find out, do you really require? तुम्ही शोधून घ्या की खरंच तुम्हाला त्याची गरज आहे Am I का? talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Does really God wants you? खरंच देवाला तुम्हाला पाहिजे आहे का? If the message in line with the word of God, की जर तो संदेश देवाच्या वचनाला धरून असेल, if the message in the life in word of God, की जर तो संदेश देवाच्या वचनाला धरून असेल, then you are out of line. मग तुम्ही
त्या वचनाच्या बाहेर आहात if message is in the line with the word of God and you don't like it, आणि जर तो संदेश देवाच्या वचनाला धरून आहे आणि तरी तो तुम्हाला आवडला नाही you are out of line. की तुम्ही त्या वचनाच्या किंवा त्या लाईनच्या बाहेर आहात You need to get back inside. की तुम्हाला पुन्हा आतमध्ये येण्याची गरज आहे Otherwise, it's going to be dangerous. तर नाही तर ते घातक ठरू शकतं. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Listen to God's word. देवाच्या वचनाला तुम्ही Today ऐका in the churches, the alarm, the trumpet is sounding. की आज त्या मंडळीमध्ये तो अलार्म तो ट्रम्पेट जो काय ध्वनी आहे तो वाजत आहे. Trumpet is sounding for the unity. You may know God's word, तुम्हाला देवाचे वचन माहित असतील, excellent God's word, उत्तम देवाचे वचन, but yet you have nothing. पण तरी पण तुमच्याकडे कुठलीही गोष्ट नाही. Because you have to have the faith कारण of तुम्हाला and you have to have God of that word. आणि तुम्हाला कारण तुम्हाला ते विश्वासाची गरज आहे आणि तो देव त्या वचनाच्या देवाची गरज आहे. If you do not have author of the word, की जो लेखक आहे त्या वचनाचा, if you do not have the author of the book, की त्या पुस्तकाचा जर तुमच्याकडे लेखक आहेत ते तो नसेल it's difficult for you to understand the book. तर हे खूप अवघड होईल तुम्हाला ते पुस्तक समजण्याकरिता. Thank God the author of Bible is alive. की धन्यवाद देवाला की जो लेखक आहे पवित्र शास्त्राचा तो जिवंत आहे. I'm giving some good secrets to you. मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे How important word is. की किती महत्वाचं ते अभिवचन आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी How बोलत आहे important word is. की किती किती महत्वाचे ते वचन आहे. How important word is. किती महत्वाचे ते You वचन know आहे. what is word? What is word? की वचन काय आहे? It's a map. की तो एक नकाशा आहे. Map to take you to treasure. की नकाशा आहे त्या भंडाराकडे घेऊन जाण्याकरिता. But if you have the map and you know whole map, but you are not reaching to treasure, जर तुमच्याकडे संपूर्ण नकाशा आहे पण तुम्ही त्या भंडारापर्यंत पोहोचू शकत नाही, what's the use of that map? Do we go till there? तिथपर्यंत आपण पोहोचतो का? Do we have that love till there? की तिथपर्यंत जाणे Do we possess that God's word? की आपण ते देवाचे वचन ते प्राप्त करतो Am का? I talking to somebody? मी कुणाशी It बोलत is आहे का? not speaking scripture like parrot. की It's पोपटासारखं not marking your Bible and remembering. की त्या पवित्र शास्त्रामध्ये ते मार्क करून ते आठवण किंवा लक्षात ठेवण्यासारखं नाही. It is reaching to what God is saying. पण तुम्ही तिथपर्यंत जाणे, देव जे काय बोलत आहे तिथपर्यंत जाणे. God of word. परमेश्वर ते वचनाचा जो देव, Am I talking to somebody? God of word. वचनाचा जो देव, God of word. वचनाचा देव, Reaching God's word. देवाचं ते तिथपर्यंत पोहोचणं. And when you hear that map and you speak it out, आणि जेव्हा तुम्ही ते नकाशा ऐकता आणि जेव्हा तुम्ही ते बोलता manifestation takes place. की तिथं प्रकट होण्याचं कार्य होतं. We got to manifest that. आपल्याला ते प्रकट होणं गरजेचं आहे. You know, when Jesus went on the Mount Transfiguration, त्या रूपांतराच्या डोंगरावरती जेव्हा येशू ख्रिस्त गेले, hey, you got to be happy. तुम्हाला When आनंद Jesus करायचा. went Mount Transfiguration, येशू ख्रिस्त त्या रूपांतराच्या डोंगरावर गेले. he took 3 of them ते तिघांना घेऊन गेले and he went on the mountain. आणि ते त्या डोंगरावर गेले And there the transfiguration took आणि place. तिथं ते रूपांतराचं कार्य घडलं. And after transfiguration took place, आणि त्या रूपांतराचं कार्य घडल्यानंतर they said, let's build a tent. की ते म्हणले या आपण तिथे तंबू बांधू. But after some time, मग काही वेळानंतर they see there was a cloud came की तिथं ते पाहिलं की तिथे असा एक ढग आला and there was a voice. आणि तिथं एक ध्वनी आला. They heard the voice. त्यांनी तो ध्वनी ऐकला This is my beloved की son. हा माझा प्रिय पुत्र आहे, Hear him. त्याचं तुम्ही ऐका. Everybody say, hear him. प्रत्येक जण म्हणो त्याचं तुम्ही ऐका. This is my beloved son. हा माझा प्रिय पुत्र आहे, Hear him. त्याचं तुम्ही ऐका. But the disciples were always listening. कारण ते शिष्य कायम ऐकत होते. Disciples were always listening. शिष्य कायम ऐकत होते. Then it was for whom? मग ते कुणाकरिता होतं? God said it was for creation. देव म्हणतो हे त्या निर्मिती करता होतं. Listen to him what he says. की त्या निर्मितीला तो म्हणत होता की ते ऐक तो काय म्हणत आहे. And Jesus came down आणि येशू ख्रिस्त जेव्हा खाली आले and he told the tree, आणि त्या झाडाला तेव्हा ते जे बोलले, now nobody will eat your fruit. आता कुणीही तुझं फळ खाणार नाही. Tree, listen. ते झाडाने ते ऐकलं. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? He walked on the water, की ते पाण्यावरती ते चालले, could not drown. ते पाणी बुडवू शकलं नाही त्यांना. Can I say something to you? मी काय सांगू का तुम्हाला? The creation is groaning for the manifestation of you. की जे सर्व निर्मिती जे ती निर्मिती आहे ते कणत आहे तुमच्या प्रगट होण्याकरिता. By prosperity has to come to you. समृद्ध तुम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. God said it.
कारण देव ती गोष्ट बोलला. देवाला धन्यवाद द्या. ह्या लोकांनी नाही सांगितलं, देवानी सांगितलं. हे लोक लिमिटेड सांगितलं असतं. देव जर बुफे. Am I right? Am I talking to somebody? मी कुणाशी God बोलत is a आहे? buffet for you. देवाकडे तुमच्यासाठी बुफे आहे. Trust God for it. देवावरती विश्वास ठेवा त्याकरिता. Speak the word देवाचं वचन बोला. according to God's word. देवाच्या वचनाप्रमाणे Say the God's word in your mouth. की ते देवाचं जे वचन तुमच्या मुखामध्ये आहे Whole world will listen. संपूर्ण जग ते ऐकेल. They are waiting for you. ते तुमच्याकरिता थांबले The आहे earth is groaning. की जे पृथ्वी आहे ती कणत आहे Where you put your feet. की जेव्हा तिथं तुम्ही तुमचं पाऊल टाकाल. Adam committed sin. आदमाने पाप केलं And the curse came on all the earth. आणि संपूर्ण पृथ्वीवरती तो शाप आला And Jesus paid the price. आणि येशू ख्रिस्ताने ती किंमत Now मोजली. when you put your foot, आणि जेव्हा आता तुम्ही तुमचं पाऊल टाकाल God said that curse I will break it. की जो तो काय शाप आहे तो मी मोडीन असं देव म्हणतो. And the earth is waiting for you. आणि ते पृथ्वी तुमच्याकरिता थांबली When आहे you put your foot on the Mohammadwadi ground, की जेव्हा तुम्ही ते तुमचे पाऊल त्या मोहम्मदवाडीच्या ग्राम त्या जमिनीवरती ठेवले this area changed. संपूर्ण विभाग बदलला. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Everybody knows this church. प्रत्येकाला माहिती आहे ही मंडळी. Everybody knows this church, mean everybody knows you. प्रत्येकाला जेव्हा ती मंडळी माहिती आहे म्हणजे प्रत्येकाला तुम्ही माहिती आहात. God said, I'll make you popular and the famous. की देव म्हणतो की मी तुम्हाला पॉप्युलर आणि फेमस करीन. Confession. कबुली. I'm a child of God. मी देवाचा पुत्र I'm आहे. called by मला God. देवाकडनं पाचारण आहे. I'm blessed. मी आशीर्वादित My आहे. going out is blessed. My coming in is blessed. माझं बाहेर जाणं आशीर्वादित आहे. माझं आत येणं My आशीर्वाद home is आहे. blessed. माझं घर आशीर्वादित My आहे. family is blessed. माझं कुटुंब My आशीर्वादित children आहे. are blessed. माझी मुलं आशीर्वादित आहे. My area is माझा blessed. विभाग आशीर्वादित आहे. My pocket is माझा blessed. खिसा आशीर्वादित My आहे. bank is blessed. माझं बँक आशीर्वादित Wherever आहे. I kept, that is blessed. जिथं कुठे मी ठेवले ते आशीर्वादित आहे. My family is blessed. माझं कुटुंब आशीर्वादित My, आहे. you are not talking about. अरे पुत्र दिला. Jesus loved the world so much, he died and gave his Holy Spirit. की येशू ख्रिस्तानी जगावरती एवढी प्रीती केली की तो स्वतः मेला आणि त्याचा पवित्र Holy आत्मा Spirit दिला. loved you so much that he is willing to stay with you. की पवित्र आत्मा एवढं तुमच्यावर प्रीती करतो की तो तुमच्यावरती राहणार आहे. There राहत is आहे. no greater love than the one who laid down his life की for you. कुठलीही मोठी प्रीती नाही जे त्यांनी त्याचं स्वतःचं जीवन देऊन केलं. Confess it. कबुली करा. You know, when Moses saw the burning bush, की जेव्हा मोशेने तो जळता झुडूप पाहिला. Exodus 3:3. Exodus निर्गम 3:3. 3:3 When Moses saw the burning bush, की जो मोशेने तो जळता झुडूप पाहिला and Moses walked towards God. आणि मोशे जेव्हा देवाबरोबर चालला. God says, देव म्हणाला Moses, मोशे stop there. तिथेच थांब. Take out your sandal तुझे पायातले जे जोडे आहेत ते काढ. because you stand on the holy ground. कारण तू त्या पवित्र भूमीवर उभा आहेस. And he said, I am the God of Abraham, Isaac and Jacob. तो म्हणाला की मी अब्राम इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे. And he said, आणि तो म्हणाला I am the God of living, not the dead. आणि मी जीवित असा परमेश्वर आहे. You know, in Old Testament, why he said, God, take your sandal out? जुन्या करारामध्ये तो का म्हणला की तुम्ही तुमचे जोडे बाहेर काढा. Because the sandals were of the dead skin of the animal. कारण ते जे जोडे आहेत त्या मृत जे काही जनावर होते त्यांच्याद्वारे बनवले गेले होते. देवाच्या डिक्शनरी मध्ये मेलेलं आणि मरणाचं नाव आहे, जीवनाचं नाव आहे. God believes in living. की देव जिवंत मध्ये विश्वास ठेवतो. He did not like when Israel said, why you brought us here to die? That word he did not like. की He ते said, let them die here. Moses, let them die here. त्याला ती गोष्ट आवडली नाही जेव्हा इस्रायल म्हणले की तुम्ही मला इथे मारायला आणलंय का. त्याला तो जो मरण हा शब्द तो आवडला नाही म्हणून तो मोशेला म्हणाला की त्यांना इथेच मरू दे. One of the enemy of God is death. की देवाचा एक शत्रू आहे ते म्हणजे मरण. He doesn't like death. He is a life. की त्याला मरण आवडत नाही कारण तो जीवन आहे. He said, I am a God of life. कारण तो म्हणतो मी त्या जीविताचा He said, I am a God of living. मी जिवंत असा देव आहे. You know, when these women went searching for Jesus in the grave, की जेव्हा ह्या स्त्रिया
येशू ख्रिस्ताला त्या कबरेमध्ये शोधायला गेले, the angel says, तेव्हा ते दूत म्हणाले why seek living in death? की त्या जीविताला तुम्ही त्या मरणामध्ये का शोधत आहात? Turn to say, why seeking Jesus in death? कोणाकडे तरी वळून म्हणा की का ते येशू तो जो काय तो जिवंत आहे त्याला तुम्ही मरणामध्ये शोधत आहात? Jesus is in living. येशू ख्रिस्त He जीवितामध्ये wants you आहे. to live. Why you seeking in death? त्याला Why you seeking in death? तुम्ही का त्याला त्या मृतामध्ये शोधत आहात? उसकी इच्छा है तुम जीवित रहो, तुम क्यों मरण में ढूंढते हो? उसको नहीं मिलेगा, मरण में नहीं मिलेगा, वो जीवन में मिलेगा, तुमको जीवन ही देगा वो. हालेलुया. Am I talking to somebody? मी कुणाशी He बोलत said, आहे why का? seek living in death? की का त्या जीविताला तुम्ही त्या मरणामध्ये शोधत आहात? One day one person asked me a question एके दिवशी एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला and they said, आणि ते म्हणाले, when Jesus said जेव्हा येशू म्हणाले about the Lazarus and dead man, की त्या लाजरस आणि त्या मृत व्यक्तीविषयी that rich man, की तो जो श्रीमंत मनुष्य आहे, he said, Jesus spoke this parable, it is true? I say yes. की येशू ख्रिस्ताने तो दाखला बोललाय तो खरा आहे का? मी म्हणलो हो. He said, why he spoke the Lazarus name, not in rich name? की त्या लाजरसचं नाव त्याने त्या श्रीमंताच्या नावामध्ये का म्हटलं नाही? As a rich man went to hell. कारण तो जो श्रीमंत व्यक्ती होता तो त्या नरकात गेला. In book of life, there is a name of living, not death. की त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये त्या जीवनाचं नाव आहे, मृताचं नाही. म्हणून ते जीवनाच्या पुस्तकामध्ये मेल्यानंतर तुमचं नाव ते बघणार आहे का, मगच स्वर्गामध्ये, कारण ते जीविताचं पुस्तक आहे. हालेलुया. Am I talking to somebody? Am I talking to, बोला, कबुली करा. कबुली करा. Speak it out. कबुली करा. Am I talking to somebody? Speak it out good. Blow the trumpet every day. The word that you speak, Jesus said, word that I speak has life. येशू ख्रिस्त म्हणतो जे शब्द मी बोलतो त्याच्यामध्ये जीवन आहे, It's a spirit and life. त्याच्यामध्ये आत्मा व जीवन आहे. What you are speaking, it is happening. की ज्या गोष्टी तुम्ही बोलत तसे त्या घडतायत. Speak always good. कायम चांगलं बोला, Always good. कायम चांगलं They बोला. were waiting for Samson to speak one word so they can destroy him. की ते एक शब्द ते शमशनासाठी ते वाट बघत होते, ते एक शब्द बोलण्यासाठी जेणेकरून ते त्याचा नाश करू शकत. The Satan is waiting one word from your mouth की सैतान थांबलाय ते एका शब्दासाठी तुमच्या so that मुखात power can destroy you. जेणेकरून ते जे काही सामर्थ्य तुमचा नाश करू Am शकेल. I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? That woman said to John the Baptist. की ती जी स्त्री ते योहान Sorry, that बाप्तिस्मा कर- woman said to Elijah, की ती स्त्री होती ती एलियाला म्हणाली, tomorrow at this time, उद्या ह्या वेळी you will be dead. की तू मृत I will होशील. cut off your head. मी तुझं मस्तक. That word was moving for thousands of years. की ते जे शब्द होते ते हजारो वर्ष तिथे फिरत होते. It never dies, spirit. And John the Baptist, आणि योहान बाप्तिस्मा करणार that word was fulfilled. आणि त्याच्या जीवनात ते जे शब्द होते ते पूर्णतेस आले. Are you listening what I'm saying? तुम्ही ऐकत आहात का? Are you listening? Joshua said, योशुआ म्हणाला after the battle of Jericho, की यरीहोच्या त्या युद्धानंतर he said, तो म्हणाला nobody lay the foundation and the gate of Jericho. की कुणी त्या यरीहोचे ते जे गेट आणि ते जे काही पाया कुणी रचणार नाही. Anybody who lays, जो कुणी रचेल his 2 children will die. दोन मुलं मरतील. After 1,000 years. हजार वर्षानंतर You know, when he spoke the word, जेव्हा त्याने ते शब्द the बोलले word is not only life, but has a spirit. की फक्त त्या शब्दामध्ये फक्त The जीवन, words were standing at that gate for 1,000 years. की ते जे शब्द होते त्या ठिकाणी उभे होते हजार वर्ष. And one day Ahab came आणि एके दिवशी अहाब राजा and he tried to rebuild the Jericho. आणि त्यांनी ते पुन्हा स्थापित करण्याचा किंवा पुन्हा बांधणी करायचा प्रयत्न And केला both the son had to die. आणि त्याचे दोन्ही मुलं मेली. The word, ते शब्द when you speak word from your mouth, is a trumpet. When it's blown, it will not change back. की पहा जेव्हा तुम्ही तुमच्या मुखाद्वारे ते शब्द बोलता तेव्हा तो That's तुतारीचा why, नाद होतो. that's why St. Paul says 14:8 of 1 Corinthians, blow the trumpet in the right manner. की तिथं म्हणून तर संत पॉल म्हणतात की योग्य रीतीने ते तुतारीचा नाद करा. Blow the trumpet in right manner. योग्य रीतीने तुतारीचा नाद करा. Jesus' whole ministry was speaking by word. की येशूची संपूर्ण सेवा ते शब्दाद्वारे बोलत असत. Whole ministry. संपूर्ण सेवा Everything Jesus spoke with the word. प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्ताने त्या शब्दाद्वारे केली. Your tongue, God has given you tongue of fire. की देवाने तुम्हाला ती अग्नीची जी जीभ दिली Holy आहे, Ghost did not come like anything else, but it came as tongue. की पवित्र आत्मा दुसरं कुठल्याही पद्धतीने
रीतीने आला नाही, पण तो त्या You have जिभेवरती the आला. tongue of fire. तुमच्याकडे ती अग्नीची जीभ आहे. Speak it out by power of God. आज त्या देवाच्या Speak it out सामर्थ्याद्वारे with the बोला, samarth of की God. त्या सामर्थ्याद्वारे बोला देवाच्या, Every morning speak with the की confession. प्रत्येक सकाळी त्या कबुलीद्वारे तुम्ही बोला, All power. सर्व I will सामर्थ्य overcome. मी सर्व गोष्टीवरती मात I am करीन, overcomer. मी मात करणारा I आहे, am chosen by God. मी देवाकडनं निवडलेला I आहे, am chosen, not the frozen. की मी देवाकडनं निवडलेला I आहे, am called one, not the higher की one. मला देवाकडनं पाचारण आहे, I am the chosen generation. मी निवडलेली पिढी आहे. What a generation that I am in. की काय त्या पिढीमध्ये मी आहे, Why was I born in this generation? का मी या पिढीमध्ये जन्म घेतला, Because God wanted to bless me double portion. कारण देवाने मला तो दुप्पट पटीचा वाट्याने आशीर्वादित करायला God ठरवले. wanted me to see this day. का देवाने मला हा दिवस पाहायला दिला. This is the day that the Lord has made, and I will be glad in हा this तो day. दिवस आहे जो परमेश्वराने बनवला, आणि त्याच्यामध्ये मी आनंद करीन. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Do we have a chosen generation here? आपल्याकडे निवडलेले किंवा पाचारण झालेली पिढी आहे का इथं? Which house you are staying doesn't matter, what your background doesn't matter. God has chosen you. कुठल्या घरामध्ये तुम्ही राहताय हरकत नाही, कुठल्या पार्श्वभूमीतनं तुम्ही आला हरकत नाही, पण देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. Which background you're coming, that doesn't matter where you're going. कुठल्या पार्श्वभूमीतनं तुम्ही आला ते हरकत नाही, पण तुम्ही कुठे जाणार आहात? हम सब कहां से आ रहे ये फर्क नहीं पड़ता, कहां जा रहे सब साथ में जा रहे हैं. हालेलुया. Am I talking to somebody? Am I talking to somebody? Am I talking to somebody? Blow the trumpet. तुतारीचा नाद कर. Turn the sign and say, blow the right trumpet. कुणाकडे तरी वळून सांगा की योग्य रीतीने तुतारीचा Many नाद करा. people laugh and make fun. That's why they do not understand the seriousness of God. की पुष्कळशी लोक हसतात आणि ते देवाचे ते गांभीर्य ते त्यांना लक्षात येत नाही, It is more seriousness than anywhere in the world. की कुठले ते सगळ्यात जास्त गांभीर्य आहे जगामध्ये Today, कुठे many जास्त. people are making fun. आज पुष्कळशी लोक ते चेष्टा करत आहेत. When angel of the Lord said to Lot, जेव्हा देवदूत तो लोटला म्हणाला, Lord, son-in-law, to be son-in-law were laughing and making fun की of the word. ते लोटचे ते दोन्ही जावई ते हसत होते त्याच्यावर, Today, many are laughing and that's why the life are miserable. की आज पुष्कळशी लोक हसत आहेत म्हणून त्यांचं जीवन विस्कळीत आहे. They are laughing at this trumpet. त्या तुतारीवरती ते हसत आहेत, But your mouth is a trumpet. पण तुमचं जे मुख आहे ते तुतारी आहे. Speak all good things. चांगल्या उत्तम गोष्टी बोला. Esau was saying, give back. He said, I cannot give you back. Be careful what kind of word. This is the trumpet, feast of trumpet. Today take the trumpet. आज ती तुतारी घेऊन चला. Feast of trumpet. तुतारीचा सण, Feast of trumpet. तुतारीचा सण. Jesus from his ministry till his death, nothing else but he spoke the word. येशू ख्रिस्त संपूर्ण सेवकाने दुसरं काही नाही पण फक्त शब्द. When he spoke the word and things happened. जेव्हा ते शब्द बोलले तेव्हा गोष्टी घडल्या. Nothing he did but spoke the word. कुठली गोष्ट त्यांनी केली नाही पण फक्त शब्द बोलले. All his 3.5 year ministry spoke the word. संपूर्ण 3.5 वर्ष त्यांच्या सेवकाईमध्ये ते फक्त शब्द He बोलले. never went out of his way to work people. ते कधीही त्या बाहेर गेले नाही पण लोकांचे कार्य He करायला. did all his ministry with the word. त्यांनी सर्व त्यांची सेवकाई शब्दाद्वारे केली. Word is more important. शब्द महत्वाचे What आहेत. kind of word you are using? कोणत्या प्रकारचे शब्द तुम्ही Be वापरत आहात? careful of the word. सावध असा त्या शब्दात. Speak the God's word. देवाचे शब्द बोला. Bible says शास्त्र where there म्हणतं was a battle, जेव्हा तिथं युद्ध and in होतं that battle आणि त्या युद्धामध्ये Israel needed to win the victory. इस्रायलला ते जिंकायचं होतं And after sunset आणि त्या they सूर्यास्तानंतर could not fight the की ते battle. युद्ध लढू शकत नव्हते. And Joshua looked at all the war. आणि योशाने सर्व ते And the युद्धाकडे Bible पाहिलं says आणि शास्त्र म्हणतं Joshua blew the trumpet. योशुआने ते नाद केला He says, तुतारीचा, sun remains की still. तो म्हणला सूर्य स्तब्ध रहा. And today history is proof आणि that there's a time that the sun has remained आणि still. आज इतिहास पूर्ण करतो की तिथं अशी वेळ होती की तो सूर्य स्तब्ध राहिला. Elijah said, एलिया म्हणाला rain stop. की ते जे काय पाऊस येते थांब. One man, एक मनुष्य rain stop. तो पाऊस थांब. And 3.5 years there was no rain. आणि 3.5 वर्ष तिथं पाऊस There's a नव्हता. power in your mouth. तुमच्या Power शब्दात सामर्थ्य आहे. recognizes power. तर सामर्थ्याला ओळखतं. Jesus said, येशू म्हणाले Lazarus, लाजर come forth. बाहेर ये. And the dead man after 4 days came creeping आणि तो out. मृत व्यक्ती जो होता 4 दिवस मेलेला तो बाहेर There's आला. a power in your mouth. तुमच्या तुमच्या मुखामध्ये Under सामर्थ्य the आहे anointing spake. की त्या My life अभिषेकामध्ये will तुम्ही be बोला blessed. की माझं My जीवन life will आशीर्वाद be होणार. blessed. माझं जीवन I will आशीर्वादित shine आहे. for my glory.
how many people have put a name for me, they will look at me and I will rise above all and I will stand for the glory of आणि मी God. देवाच्या गौरव करता उभं राहील. Confess it yourself. आज कबुली करा तुमच्या स्वतःनी Don't be heathen. की तसं विधर्मी सारखं राहू नका. Confess it. कबुली करा Say, child is God. की ते म्हणतात हे पुत्र देवाचा आहे. Jesus has made me his son. की देवाने मला त्याचा पुत्र बनवला आहे. I will do all things through Christ who strengthens मी me. सर्व गोष्टी ख्रिस्ताद्वारे करेन तुम्हाला Am I सामर्थ्य talking to देतो. somebody? मी कुणाशी Am I बोलत आहे talking to का? somebody? Push somebody and speak something. कुणाकडे तरी वळून सांगा काहीतरी बोला. Say three things that you want God to do it in your life. 3 गोष्ट बोला जे देवाला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे. Say three things that God wants you to do in your की life. जे 3 गोष्टी असं बोला की जे देवा ते मला Confess पाहिजे. it and believe it. आज विश्वास करा आणि कबुली करा. Confess it and believe it. विश्वास करा आणि कबुली करा. Confess and believe it. कबुली करा आणि विश्वास ठेवा. My God. माझ्या देवा Confess it and believe की it. तुम्ही त्याच्यावर कबुली करा आणि विश्वास ठेवा. And I speak this will happen. जेव्हा एखादी गोष्ट मी बोलेल ती घडेल. My children will stand and serve the Lord. माझी मुलं उभं राहतील आणि देवाची सेवा And करतील. today I see the fruit. आणि आज मी ते फळ पाहत आहे. My family will be saved. माझं परिवाराचं तारण I होईल. stood and confessed for 18 मी years. उभा राहिलो आणि कबुली केली 18 I वर्ष. blew the trumpet of war. मी ते तुतारीचा नाद केला And after 18 आणि years, 18 all वर्षानंतर my household are saved. संपूर्ण माझ्या घराण्याचं तारण झालं आहे. No, God can do it. तुम्ही जर देव निश्चित It ते is in करेल. your mouth that God has ते given. तुमच्या मुखामध्ये जे देवाने दिलं आहे Power of life and death in the tongue. की जीवेचं आणि मरणाचं जे काय सामर्थ्य तुमच्या मुखामध्ये दिलं In the आहे word of your tongue. तुमच्या जीवेच्या त्या शब्दामध्ये Speak it out. आज ते बोला. Your family will be blessed. तुमचं जीव तुमचं Your परिवार job will be आशीर्वादित आहे. blessed. Your future will be तुमचं blessed. भवितव्य Your आशीर्वादित आहे. children will be तुमची blessed. मुलं आशीर्वादित Am I आहे. talking to somebody? It's a one-day feast, की एक दिवसाचा सण आहे but lifetime पण experience, संपूर्ण जीवन त्याचा lifetime अनुभव, blessing. संपूर्ण जीवन त्याचे आशीर्वाद. God has opened the door देवाने ते द्वार उघडले for the manifestation of the sound. की जेणेकरून त्या ध्वनीचा प्रगट होईल. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Few of bunch Christian cannot change the world. की काही थोडी लोक जे ख्रिस्ती आहेत ते जग बदलू शकणार नाही. We need some powerful Christian. आपल्या- Power recognizes power. ते सामर्थ्याला ओळखतं. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद Let's all rise up, give thanks to God. या आपण उभा राहू देवाला धन्यवाद करू. Tell him thank you, Jesus. देवाला येशू ख्रिस्ताला म्हणा धन्यवाद देवा. Tell him thank you, Jesus. त्याला धन्यवाद द्या. Oh, blow the trumpet. तुतारीचा नाद करा. You know, such a trumpet that the wall of Jericho has to be broken की अशा down. प्रकारचा जो काय तुतारी होती की ते योरियोच्या ते भिंत होती त्याला पण मोडावं लागलं. Blow the trumpet that the wall of Jericho in your life has to broke down. अशा पद्धतीचा तो नाद करा ज्याने तुमच्या जीवनातला जो काही येरियोची ती भिंत आहे ती सुद्धा तुटेल. Blow with the faith. त्या विश्वासाद्वारे वाजवा. Blow with the victory. त्या विजयवंतद्वारे वाजवा. Blow with the power. त्या सामर्थ्याद्वारे वाजवा. Blow with the God is coming down. की ते देव जसा खाली येत आहे Blow that in your word God is going to manifest. अशा पद्धतीने वाचलो की तुमच्या शब्दाद्वारे देव प्रकट होणार आहे. Blow with the God is going to की manifest. अशा पद्धतीने वाचलो की देव प्रकट होणार आहे. God is going to manifest. देव प्रकट होणार आहे. The word of your mouth can stop the sun still. की तुमच्या मुखातल्या शब्दाने तो सूर्य सुद्धा स्तब्ध होऊ Word of शकतो. your mouth, the rain can stop and rain can come. की तुमच्या त्या मुखाच्या शब्दाद्वारे पाऊस थांबू शकतो किंवा तो येऊही शकतो. God has blessed your tongue. देवाने तुमच्या जिभेला आशीर्वादित केलं Thank आहे. God for the voice still is there. की धन्यवाद त्या आवाजाला तो अजून तिथे आहे. I will speak the right kind of मी voice. योग्य रीतीचे शब्द बोली. I will make the right kind of मी trumpet. योग्य रीतीचा तो ध्वनीचा नाद करीन. I will walk in the मी victory. विजयवंतामध्ये चालीन. I will walk in the मी victory. त्या विजयामध्ये चालीन. I will win the battle. मी ते युद्ध जिंकेल. Nothing can hold me. कुठलीही गोष्ट मला थांबवू Nothing can शकणार pull me नाही. down. कुठलीही गोष्ट मला मागे ओढणार No नाही. power on the earth. कुठलंही सामर्थ्य या पृथ्वीवर Neither नाही. rain, neither rain, neither anything. कुठलंही पाऊस किंवा कुठलीही इतर गोष्ट. सुख नाही आणि दुःख नाही, मरण नाही आणि जीवन नाही, पाऊस नाही आणि दुःख नाही, कोणीही गोष्ट कोणती गोष्ट मला थांबू शकणार नाही. येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मी वाढत जाणार आहे. Speak it out, speak it out, बोला, speak it बोला, out. बोला. No power, कुठलंही सामर्थ्य, no emotional, कुठलीही भावना, no emotion can bind me कुठलीही now. भावना मला आता बंधनात ठेवू This शकत time नाही. is gone. ही देवाची वेळ आहे. Tell Satan you have lost. शैतानाला सांगा तू हरला आहे. You could have done तू something, काहीतरी करू शकला but असता. now his time is पण gone. आता तुझी वेळ संपली आहे. Now God has made me आता out. देवाने मला त्यातनं बाहेर I'm going काढलं. to fly मी high. उंच उडान घेणार I am आहे. on my way. माझ्याकडे
आता मी मार्गस्थ झालो to आहे the victory. जी विजयाच्या मार्गावर I will walk in power. मी त्या सामर्थ्यामध्ये I will चालेल walk in मी victory. त्या विजयामध्ये चाली Everything's going to be all right. प्रत्येक गोष्ट ठीक होणार आहे Everything's going to be all right. प्रत्येक गोष्ट योग्य ठीक होणार Everything's आहे going to be all right. प्रत्येक गोष्ट योग्य ते होणार आहे Hallelujah. हालेलुया Shout the shout of की victory. त्या विजयाची घोषणा द्या Shout of victory. त्या विजयाची घोषणा द्या Shouting before God. देवाच्या समोर ते घोषणा करा His manifestation come. त्याचं प्रगट होणं येऊ दे Hallelujah. हालेलुया Ruah. Ruah. रुआ Ruah. ये Shout of faith. विश्वासाचा तो Shout of victory. हा विश्वासाचा तो In आवाज the name of Jesus. येशूच्या नावाने Let the wall around you may be broken तुमच्या down. आजूबाजू जी काय भिंत आहे ती पडून जाऊ दे With the voice of your की mouth. तुमच्या मुखाच्या शब्दाद्वारे With the voice of your mouth. तुमच्या मुखाच्या शब्दाद्वारे Let everything be broken down. प्रत्येक गोष्ट तुटून जाऊ दे Hallelujah. Jesus. हालेलुया Thank you, Lord Jesus. धन्यवाद देवा Praise you, Lord Jesus. स्तुती करतो परमेश्वर